तुम्ही साईडला व्हिडिओ बघू शकताय. केरळमध्ये घडलेली घटना आहे. बसमध्ये ही एक मुलगी आहे आणि ती व्हिडिओ करायला लागली. कशासाठी? लाईक, फॉलो, व्हायरल होण्यासाठी. भाई तिनं फक्त व्हिडिओ करून गप बसली नाही, वरती घराच्या वरती टेरेसवर जाऊन तिथं आणि वरती व्हिडिओ बनवली. त्यामध्ये संदेश सांगितले की व्हिडिओ करत असताना अशी माणसं असतात की ती तिच्या पार्ट्सला टच करण्याचा प्रयत्न करत असतात. एवढा व्हिडिओ तो व्हायरल झाला ना, त्याच्या फॅमिलीमध्ये सुद्धा तो व्हिडिओ आला, त्यांच्या घरामध्ये सुद्धा ती व्हिडिओ चालू लागला. ते व्हिडिओ बघितले, तो पण व्हिडिओ बघितला. त्याला अक्षरशः स्वतःची इज्जत गेल्यासारखी झाली, लाज वाटली त्याला. एवढं प्रामाणिक राहून सुद्धा पण माझा अशा बदनामी व्हायला लागल्यात. उद्या मी 4 लोकांसमोर कसं जाईन? लोक नावं ठेवत होते, शिव्या देत होती. बिचाराने शेवटी अखेरचा श्वास घेऊन त्यानं गळपास लावून घेतला. त्याचा प्रवास तो शेवटचा होता. एका सामान्य माणसाचा जीव घेतली तिनं. भेंचोद मुली असतात, पण मुलींनो, जेवढी कोणी माझे व्हिडिओ बघतायसा, तुम्हाला भलं माझं व्हिडिओ नाही आवडलं तर झाड फरक नाही पडत भाई, ब्लॉक करा, मला चालते. पण तुम्हाला सांगतो की त्या पद्धतीचं व्हिडिओ चुकून पण करण्याचा प्रयत्न करू नका. अशा मुलींपासून दूर राहा. आणि जरी असलं काय आढळलं तर भाई तुमच्याकडे पण कुठला ना कुठला फोन आहे भाई, सगळ्यांकडे अँड्रॉइड फोन आहे भाई. कॅमेरा चालू करा, व्हिडिओ करत राहा, कंटिन्यू होईल.